नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण अहमदनगर शहरातील जिल्ह्यातील चिचुंडी पाटील या गावी श्री संत शिरोमणी महाराज आणि संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त आज हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आपल्याबरोबर सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ताई ज्यांच्या हस्ते आज कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे। सर, आज या ठिकाणी आपण जो हरि सप्ताहाचं कार्यक्रम जे आयोजन करता, किती वर्षापासून हे कार्यक्रमाचं आयोजन करताना याच्या मागचा प्रमुख उद्देश काय? श्री संत सावता महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम हा अखंडपणे म्हणजे त्याचं वर्ष आम्हाला सांगता येणार नाही, कारण आम्ही जेव्हापासून हा सप्ताहाचा कार्यक्रम सुरू केला त्याच्या आधीपासूनही हा कार्यक्रम चालू आहे। आणि ह्या कार्यक्रम म्हणजे घेण्याचं महत्त्वाचं कारण की यामधून एक तर धार्मिकतेचं ही होतं आहे आणि दुसरं समाज एकत्रित येण्याचं काम, विचाराची देवाणघेवाण या निमित्ताने होते। सप्ताहामध्ये या वातावरणामध्ये तरुण कार्यकर्ते असतील, सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन जे जोमाने कार्य करतात, किमान सप्ताह झाल्यानंतर 4 महिने गावातील 5 महिने गावातील वातावरण सलोख्याचं आणि चांगलं राहतं। मूळ उद्देश हा बी आहे आणि आपला हिंदू धर्माच्या याच्याप्रमाणे धार्मिकतेचा बी हा हेतू आहे। हे दोन्ही बी हेतू याच्यातून साध्य होतात, म्हणून हा सप्ताहाचे कार्यक्रम यासाठी नित्याने आम्ही घेतो गावामध्ये। याच्यानंतरही डिसेंबर महिन्यातही एक मोठा सप्ताह होत असतो, विठ्ठल रुक्मिणी सप्ताह, श्री संत सावता महाराज सप्ताह। याच्यामुळं तरुणांमध्ये एकत्रितपणा, गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये एकत्रितपणा निर्माण होतो, हीच यामधून फळ मिळतं। आध्यात्मिक काम करत असताना आपल्याबरोबर शिक्षण आणि संविधान हे पण खूप गरजेचं आहे, त्याकडे आपण काम करता का सर? आम्ही शिक्षण, संविधान याच्यामध्ये बी आम्ही भरपूर काम करतो। ह्या कामाबरोबर आम्ही शैक्षणिक जे कामं असतील त्यासुद्धा कामात आम्ही हिरिगिरीने आम्ही सर्वजण भाग घेतो। आमची सर्व कमिटी असन, आत्ताच आमच्या गावामध्ये जे न्यू इंग्लिश स्कूल 2 ते 2.5-3 कोटीचं बांधकाम झालं, त्यामध्ये बी आम्ही सर्व धार्मिक मंडळींनी, धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी हिरिरीने भाग घेऊन ती इमारत बी पूर्ण केलेली आहे। ताई, आज काय सांगाल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त? माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत की जे कीर्तन करतात, जे कॉलेज पाहून कीर्तन करतात। खऱ्या अर्थानं समाजाला गरज आहे आपल्यासारख्या युवा कीर्तनकाराची, कारण समाजाला अनेक वयस्कर कीर्तनकारही आहेत या समाजामध्ये जे कीर्तन करतात, प्रचार प्रसार करतात, परंतु एक युवा कसा घडला पाहिजे याच्याकरता एका युवकाने सांगितलेलं त्या युवकाला जास्त पटतं, म्हणून खऱ्या अर्थानं माझ्यासारखे अनेक युवक जे आहेत ते कॉलेज पाहून कीर्तन करतात। ताई, आज आपण बघतो चिचुंडी पाटील हे जे गाव आहे याचं खूप खरं तर पाहायला गेलं तर आपल्याला आदर्श घ्यावा लागेल आणि आज तुमच्यासारख्या युवकांना या गावातून संधी मिळते आहे। गावाचं खऱ्या अर्थानं चिचोंडी पाटीलचा जर उल्लेख करायचा झाला तर गाव अतिशय भाविक आहे, कारण गावाचा प्रत्येक कार्यामध्ये पुढारपण आहे आणि युवकाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज दिंडीमध्ये झालं 2-3 कीर्तनं झाले, 1-1.5 महिन्यातच 2-3 कीर्तनं झाले आणि असं म्हटलं जातं की एखाद्या गावामध्ये त्या ठिकाणी गावातल्या कीर्तनकाराला मान देत नाहीत गावामध्ये, पण असं नाही आहे माझ्या गावामध्ये की याच्यावरून आपण पाहू शकतो, कारण गेले 1.5 महिना झालं 3 कीर्तनं ऐकली, परंतु 3 कीर्तन ऐकल्याच्या नंतरही 4थं कीर्तन ऐकायची ह्यांना उत्सुकता लागली। हे गावानं दाखवलेलं खऱ्या अर्थानं प्रेम आहे माझ्यावरती। आज आपण बघतो सायन्सचा विचार करता आज युवा वर्ग आध्यात्मिक मार्गाकडून लांब गेलेला आहे, पण अशा तुमच्यासारखे जे युवा वर्ग आज या आध्यात्मिक क्षेत्राकडे वळत आहेत, तर आजच्या युवकांना आज आपण काय आवाहन करू इच्छिता? खऱ्या अर्थानं युवकांनी त्या परमार्थाला समजून घेतलं पाहिजे। मान्य आहे की तुम्ही अभ्यास करताय, सायन्सचा अभ्यास करताय, तेही चांगलंच आहे, परंतु ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलं आहे की विज्ञानवादी असावं, परंतु जिथे विज्ञानाचा संप होतो, जिथे विज्ञान थांबतं त्या ठिकाणी तिथून परमार्थ चालू होतो, अध्यात्म चालू होतं असं म्हटलं जातं। म्हणून त्या ठिकाणी युवकांनी फक्त विज्ञान करत न बसावं, आता परमार्थाकडे, अध्यात्माकडे सुद्धा वळावं। अध्यात्माची जोड जर जीवनात असेल तर तुम्हाला सुख प्राप्त नक्की होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील।
मुबारक हो